ॐ श्री गणेशाय नमः। ॐ श्री सरस्वत्यै नमः। ॐ श्री गुरुभ्यो नमः। ॐ समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गीता सुगीता कर्तव्या किमन्यै शास्त्रविस्तरैः या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद् विनिसृता। हरि ओम। आपण भगवद्गीतेचा दैनंदिन जीवनात उपयोग किंवा व्यवहारात उपयोग असं ह्या विषयावर विचार करत आहोत. आणि काल आपण म्हटल्याप्रमाणे 3 मुद्द्यांवर आपण विचार करणार आहोत. तर त्यातला जो पहिला की एकता, आपल्याला जी व्यवहारात विविधता दिसते त्याच्या मागे जे एक तत्व आहे, जे समान असं एक पृष्ठभाग आहे, तर त्याकडे लक्ष द्यायला भगवद्गीता सांगते किंवा वेदांत सांगतो. आणि कालचा दुसरा जो मुद्दा होता आपला तो चालू होता की आनंद किंवा सुख ज्याचा आपण शोध बाहेर बाहेर घेत असतो, अनेक वस्तू मिळवल्यानंतर, अनेक ठिकाणी गेल्यानंतर किंवा अनेक व्यक्ती मिळाल्यानंतर आपल्याला आनंद होईल असं, तर वेदांत सांगतो, गीता सांगते की तो आनंद तुमच्या आतमध्येच आहे. ज्या ठिकाणी ज्या स्थितीमध्ये जसे काही तुम्ही आहात, बस तुम्ही आहात आणि तिथे आनंद आहे. तर त्याबद्दल आपण श्रुती, युक्ती, अनुभूती आणि आप्तोक्ती या 4 प्रमाणांच्या आधाराने विचार करत आहोत. तर त्याप्रमाणे आपण काल श्रुती बघत होतो आणि त्याच्यानंतर युक्ती पण आपण काही मुद्दे पाहिले होते. त्यातले आपल्या तैत्तरीय उपनिषदामध्ये सुद्धा मंत्र येतात. आनंदो ब्रह्मणो व्यजानात आनंदाध्येव खल्विमानि भूतानि जायन्ते आनंदाध्येव भूतानि प्रविशन्ते. तर हे आनंदापासूनच विश्व निर्माण झाले, आनंदातच राहतंय आणि आनंदम संप्रविशन्ते, तर आनंदामध्येच ते लीन होतं. तर श्रुतीचा पण आधार त्याला आहे. आणि काल युक्तीचाही आधार आपण पाहत होतो की याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी यांच्या संवादातून जो होतो तो. आता त्यानंतर आणखीन युक्तीचा एक आधार तो म्हणजे असा की काल आपण त्याचं नुसतं सुतोवाच केलं होतं की आपल्याला नेहमी असा अनुभव येतो की शब्दस्पर्श रूपरस गंध हे विषय आणि आपली इंद्रिय यांचा संयोग झाल्यानंतर क्षणिक अशा आनंदाची अनुभूती आपल्या सगळ्यांना येते, त्याचा आपल्याला अनुभव आहे. तर याचा अर्थ एकतर विषयांमध्ये आनंद असेल किंवा जो अनुभव करता आहे, जी इंद्रियांच्या मागे असलेला जो करता आहे त्याच्यामध्ये आनंद असेल, त्यामुळेच तर त्या दोघांच्या संयोगातून ते दोन्ही एकत्रित आल्यानंतर आनंद आपल्याला होतो असं दिसतं. हे सगळ्यांना पटेल थोडासा विचार केला तर. आता आपण परीक्षा करून बघूया की एकतर विषयांमध्ये आनंद आहे का. तर पहिला हाच मुद्दा घेऊ, विषयांमध्ये आनंद असेल असं आपण गृहीत धरून त्याची परीक्षा करूया की खरोखर त्याच्यामध्ये आनंद आहे का. अच्छा, तर मग म्हणायचं असं की जर का विषयांमध्ये आनंद असेल या वस्तूंमध्ये, तर मग त्या वस्तूंनी त्यांच्यामध्ये अंगभूत नैसर्गिक स्वभावता असलेला आनंद सर्व काळी, सर्व ठिकाणी आणि सर्व व्यक्तींना तेवढाच दिला पाहिजे. तर पण तसं आपल्याला दिसतं का, पाहूया आपण विचार करून.
समजा कोणाला एक लहान बाळ आहे, तर त्या लहान बाळाला काय प्रिय असतं? तर त्याला सुरुवातीला तर आईच प्रिय असते. आणि त्याच्यानंतर मग तो जसा जसा मोठा होतो तसं तसं त्याला चॉकलेट आवडतं, मग त्याला खेळणी आवडतात, मग त्याला मित्र आवडतात आणि नंतर मग त्याला त्याच्या आवडी ज्या आहेत त्या पुढे पुढे बदलत जातात. तर मग ह्या ज्या बदलत्या आवडी आहेत त्या कशामुळे? समजा आता मुलांना गोट्या प्रिय असतात, खूप खूप आवडतात. मुलींना बाहुली प्रिय असते आणि तीच बाहुली जर का त्यांना 30 वर्षानंतर त्याच गोट्या किंवा ती बाहुली दिली, तर त्यांना लहानपणी जेवढा आनंद झाला होता किंवा झाला असता, तर तेवढा होतो का? तर असं आपल्याला अजिबात दिसत नाही. ते मूल जेव्हा मानसिक रीतीने सुद्धा वाढतं, नुसतं शारीरिकच नाही, तर त्यावेळेला निश्चितपणे ती वस्तू त्याला तितकी काही त्याच्यात थ्रिल असं काही वाटत नाही. तर म्हणजे जर का गोट्या ह्या वस्तू किंवा बाहुली ही वस्तू त्याच्यामध्ये जर का आनंद असता, तर मग त्याने त्या व्यक्तीला, व्यक्ती तर एकच आहे, सेमच आहे, तर तिला तेवढाच आनंद दिला असता. याचा अर्थ त्या विषयामध्ये, पदार्थामध्ये आनंद नाही असं दिसतंय. आणखीन याला पूरक असा विचार म्हणजे समजा एक वस्तू आहे, समजा आता स्वामीजी नेहमी सांगायचे की धूम्रपान कोणाला कोणाला प्रिय आहे. तर मग त्या धूम्रपानामध्ये जर का आनंद असता, तर त्यांनी 2 व्यक्तींना सुद्धा, सगळ्या व्यक्तींना सुद्धा आनंद दिला असता. पण आपल्याला असं दिसतं की धूम्रपानाची ज्याला सवय आहे, त्यालाच त्याच्यामुळे आनंद होतो आणि ज्याला सवय नाही, तो खोकून खोकून बेजार होतो. त्याला घुसमटायला होतं. तर म्हणून तर धूम्रपानास बंदी म्हणून तिथं पाठी लावावी लागते. तर म्हणजे त्या वस्तूमध्ये, त्या क्रियेमध्ये जर का त्या पदार्थामध्ये आनंद असता, तर त्यांनी सगळ्यांना आनंद दिला असता. याच्यावरून पण असं दिसतं, की जरी एक अनुभव करता आणि विषय यांच्या संयोगातून आनंदाची अनुभूती येत असली, तरी पण विषयांमध्ये आनंद नाही. आता त्याचप्रमाणे एकाच व्यक्तीला एकाच वेळी अशी आपण परीक्षा करून बघूया आणि इथं मी काल सांगितलं त्याप्रमाणे द लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी हा येतो. अर्थशास्त्रामध्ये हा एक नियम आहे. तर समजा एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट खूप आवडते, तर ती वस्तू तिला मिळाली. तर असं आपण गृहीत धरू की 100 युनिट आनंद झाला. आता जर का त्या वस्तूमध्ये आनंद आहे, असं आपण सगळेजण गृहीत ठेवून त्या सगळ्या वस्तू मिळवायला सगळेजण म्हणजे जगातले सगळे जवळजवळ 90% लोक तसे ते पैसा आणि पैशाने त्या सुखसोयीच्या वस्तू घेण्यासाठी धावत असतात. तर त्याप्रमाणे जर का आपण धरलं की त्या वस्तूमध्ये आनंद आहे, तर मग तीच वस्तू जेव्हा दुसऱ्यांदा पुन्हा त्याला मिळाली, तर तेवढाच आनंद झाला होता. म्हणजे एकूण 200 आनंद झाला पाहिजे दुसऱ्यांदा ती वस्तू मिळाली. तर पण आपल्याला तसं दिसत नाही. तीच वस्तू जर का पुन्हा त्याला मिळाली, तर फक्त त्याला टोटल 180च युनिट आनंद होतो. त्याच्यानंतर तीच वस्तू त्याला पुन्हा तिसऱ्यांदा दिली, 300 खरा म्हणजे व्हायला पाहिजे होता, जर का त्या वस्तूत आनंद असेल तर. पण तसं दिसत नाही. तर त्याला फक्त 250च आनंद होतो. आणि पुन्हा चौथ्यांदा जेव्हा आपण ती वस्तू द्यावी, तर त्याला केवळ 310 एवढाच आनंद होतो. आणि 5व्यांदा दिल्यानंतर तर आणखीन तो आनंद कमीच होतो आणि 6व्यांदा दिल्यानंतर तो म्हणतो बस 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 आता नको म्हणून. त्या वस्तूचा वीट येतो, त्यातला रस निघून जातो, वैरस्य म्हणजे विरस होऊन जातो तो. तर अशा प्रकारे एकूणच असं दिसलं की वस्तू किंवा पदार्थ किंवा विषय हे एकाच वेळी अनेकदा घेऊन सुद्धा, त्याचा भोग अनेकदा घेऊन सुद्धा आनंद तेवढा वाढत नाही. त्याचप्रमाणे एकाच वेळी अनेक व्यक्तींना ते सारखाच आनंद देत नाही आणि तसंच ते एकाच व्यक्तीला अनेक वेळी दिल्यानंतर सुद्धा आनंद होत नाही. अच्छा. आता इथे मग मुद्दा येतो पारिशेष न्यायाचा, म्हणजे द लॉ ऑफ रिमाइंडर. कारण आपण बघितलं की 2 पक्ष आहेत. अनुभव घेतले जाणाऱ्या वस्तू आणि अनुभवक कर्ता. तर मग ह्या दोघांच्या संयोगातून आनंद होतो आणि आपण आत्ताच परीक्षा केली की ज्या ज्या विषय वस्तू आहेत, तर त्याच्यामध्ये काही आनंद नाही असं सिद्ध झालं. तर मग कशामध्ये आनंद असला पाहिजे? जो दुसरा पक्ष आहे तो म्हणजे अनुभवक कर्ता, त्याच्यामध्ये आनंद असला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला अनुभूती आनंदाची येते, जेव्हा की आपल्याला इच्छित विषय किंवा वस्तू प्राप्त होतात. शास्त्रामध्ये याला एक उदाहरण दिलं जातं. तर ते उदाहरण म्हणजे असं की कुत्रा एक असतो आणि त्याला भूक लागलेली असते. तो इकडे तिकडे सगळीकडे शोधत असतो काहीतरी चाखाचा खायला आहे का. तर त्याला एक हाड दिसतं, वाळलेलं कोरडं कडक असं हाड.
आणि तो काही नसल्यामुळे दुसरा उपाय तेच तोंडात घेतो आणि चघळायला लागतो, चावायला लागतो. आता ते हाड जे आहे त्याचे कानेकोपरे कडक झालेले आहेत, टोकदार झालेले आहेत आणि ते त्याच्या तोंडाच्या आतल्या त्वचेला टोचतात आणि त्याचं तिकडे लक्षच नसतं. तो आपला ते चावत असतो, चघळत असतो आणि ते टोचून त्याचंच रक्त, त्या कुत्र्याचंच तोंडातल्या आतल्या भागाचं रक्त यायला लागतं आणि ती चव त्याला जिभेवर पसरते आणि त्याला असं वाटतं, वा वा, या हाडांतूनच आपल्याला रक्त मिळत आहे. तर त्याचप्रमाणे अगदी आपल्याला सुद्धा खरा आनंद आपल्या मध्येच असतो, पण त्या विषयांशी संयोग झाल्यानंतर त्याची आपल्याला अनुभूती येते आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की विषयांमध्ये आनंद आणि म्हणून जास्तीत जास्त विषय प्राप्त, जास्तीत जास्त आनंद होईल मला, या आशेने आपण ते विषयांच्या मागे धावत बसतो. याला दुराशा म्हणतात. रामचरितमानसमध्ये ह्या दुराशा ही जे प्रतीक आहे, तर ते म्हणजे ताडकाचा जेव्हा वध झाला तेव्हा ती दुराशा आहे आणि तिचे ते मुलं आहेत सुबाहू आणि मारीच, त्याला दुःख आणि दोष असं म्हटलेलं आहे. आणि हीच ती दुराशा आहे ती भगवद्गीतेमध्ये 16व्या अध्यायात सांगितले की असद्ग्राहान मोहात गृहीत्वा असद्ग्राहान काममाश्रित्य दुष्पूरम दंभमान मदान्विता मोहात गृहीत्वा असद्ग्राहान. तर तो असद्ग्राह जो आहे तो म्हणजे चुकीची आशा, चुकीचा विषय पक्का धरून ठेवायचा की ह्या जगाच्या विषयांमध्ये आनंद असेल. बरं, आपल्याला आनंद कसा पाहिजे? आनंद क्षणिक पाहिजे का आपल्याला? नाही, आनंद कायम टिकणारा पाहिजे. आणि खूप वणवण वणवण कष्ट केल्यानंतर मिळणारा आनंद पाहिजे का? नाही, आपल्याला काही न करता, शक्यतो काही न करता असा आनंद पाहिजे. म्हणजे बस मी आहे आणि आनंद आहे. म्हणून तर आपण कामं सगळी कमीत कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. तर काही न करता आनंद पाहिजे आणि अनंत आनंद पाहिजे. बरं, कधी भविष्यात कधीतरी मिळाला तर चालेल का? नाही, आत्ताच पाहिजे आनंद. नंतरचं कोणी सांगितलंय? तर त्याच्यामुळे हा जो आनंद आहे, बरं, हा कधीही न संपणारा हवाय आपल्याला. तर हा विषयांमधून मिळेल का? हा जर का आपण विचार केला तर तिथे दिसतं की विषय स्वतःच अनित्य आहेत, अध्रुव असे ते आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्यापासून क्षणिक जरी खोटा खोटा आभासात्मक जरी सुख मिळालं तरी तेही कधी पूर्ण नित्य टिकणारं असं असू शकत नाही. शिवाय आपल्याला माहितीच की विषयांपासून आनंद मिळण्यासाठी किती गोष्टींची अनुकूलता लागते. ते सुख किती घटकांवर अवलंबून असतं. सर्वम परवशम दुःखम सर्वम आत्मवशम सुखम असं महाभारतात म्हटलंय. तर त्याच्यामुळे निश्चितपणे तो काय आनंद नाही. गीतेमध्ये म्हटलंय सुद्धा की दुःख योनय एवते. हे जे विषयांचे आनंद आहेत ते तर दुःखाचंच कारण आहे. कारण एकदा आपण त्याची चव घेतली आणि नंतर पुन्हा मग आपले दात नाहीत, आपलं मन ठीक नाही तो आनंद घेण्यासाठी, किंवा उद्या वस्तू उपलब्ध नाहीत, जसं आता ह्या 1.5-2 वर्षाच्या काळामध्ये आपण पाहिलं, तर तेव्हा त्याच्या स्मृतीमुळे दुःखच होणार आणखीन. शिवाय भोग घेतला की इंद्रियांचा ऱ्हासच होणार आणखीन. तर त्याच्यामुळे हे कुठल्याच प्रतीने बघितलं तर, आणि शिवाय ते मिळवण्यासाठी किती कष्ट करावे लागतात. तर एकूणच हे काही बरोबर नाही. तर अशा प्रकारे आपण बघितलं की आनंद व्यवहारिक जीवनामध्ये गीता आपल्याला हे सांगते की आनंद जो आहे तो तुझं स्वतःच स्वरूप आहे. म्हणून तू काय कर, थोडस स्वतःची तयारी कर पहिल्यांदा. थोडं आपलं जे कर्तव्य आहे, कर्तव्य कर्म, ते भगवंताची पूजा म्हणून केलं. तो जो कर्ता आहे तो मी कर्ता नसून मी दास आहे भगवंताचा, मी एक सेवक आहे असा भाव ठेवला. आणि त्या कर्माचं जे फळ येईल तर त्याच्यामध्ये प्रसाद बुद्धी ठेवली. म्हणजे कर्त्यामध्ये दासबुद्धी, कर्मामध्ये पूजा बुद्धी आणि कर्माच्या फळामध्ये प्रसाद बुद्धी, हे 3 ठेवलं की आपलं मनाची शुद्धी झाली. चित्तस्य शुद्ध ये कर्म न तू वस्तू उपलब्ध ये वस्तुसिद्धी विचारेणा न किंचित कर्मकोटीभी, असं विवेक चूडामणीमध्ये म्हटलंय. तर त्याप्रमाणे ते कर्मयोग केल्यानंतर आपल्याला चित्तशुद्धी झाली, एक भूमिका तयार झाली ज्ञानासाठी. त्यानंतर आपलं मन जे आहे ते भगवंताची उदार असा स्वभाव आणि त्याची अनंत शक्ती, सार्वात्म्य भाव, त्याचा सर्वशक्तिमत्व हे लक्षात घेऊन आणि त्याची क्षमाशीलता, त्याच्या विविध क्रीडा, तर त्याचा दयाळूपणा हे लक्षात घेऊन त्याच्याबद्दलची भक्ती निर्माण केली. अशा प्रकारे कर्म आणि भक्ती आणि नंतर मग ज्ञान. आणि ह्या ज्ञानामुळे मग तर काय दिसतं, ज्ञानी त्वात्मैव तू मतः, ज्ञानी तू आत्मा एव.
तर ज्ञानी जो आहे तो म्हणजे मीच आहे. त्याच्यामुळे तिथे काही भेदच राहत नाही मग. आणि हे सगळी साधना मग जो करत होता तोच लुप्त होऊन जातो. एका शेरमध्ये म्हटले हिंदीमध्ये, तुझको ढूंढा गली गली, तेरा पता चला नहीं, जब पता तेरा चला, अब पता मेरा नहीं. तो शोधणारा जो देव शोधावया गेलो, देव होऊन या ठेलो. तर याप्रमाणे तिथे एकताच आहे, केवळ एकता. असं गीतेमध्ये 2 संदेश आपण बघितले, की एकता आणि दुसरा म्हणजे सुख जे आहे ते आतमध्येच आहे आपल्या, असं गीता सांगते आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये. आणि हे एकदा निश्चित झालं की मग आपण बाहेरचे जे अनुभव आहेत ज्याच्यामुळे मध्ये आपण सुख शोधतो आणि जे असं पकडून ठेवायचा प्रयत्न करतो, जो कुठला अनुकूल अनुभव असेल तो पकडून ठेवायचा प्रयत्न करतो, पण ते कधीही जमत नाही आपल्याला, कारण ते निष्ठूनच जातात. आगमापायिनोह अनित्याहा तांस्थितिशस्व भारत म्हटलेले. तर त्याप्रमाणे ही आपण विनाकारण खोटी जी आपण हे प्रयत्न करत होतो तो सोडून देऊ. आणि येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या, अशी आपली स्थिती होईल. मग आपण काही दुःखाचे अनुभव टाळायचा पण प्रयत्न करणार नाही आणि सुखाचे अनुभव पकडून ठेवण्याचा पण प्रयत्न करणार नाही, जो की व्यर्थ आहे. अच्छा, आता तिसरी जी गोष्ट आहे ती बघूया आपण भगवद्गीतेमध्ये सांगितलेली, ती म्हणजे समता. समता याच्यामुळे ह्या भगवद्गीतेमध्ये अनेक तसे निर्दोषमी समम ब्रह्म तस्मात ब्रह्मणे ते स्थिताः सुख दुःख समे कृत्वा लाभालाभो जया जेव ततो युद्धाय युजस्व. तू आपलं कर्तव्य कर्म कर, तुला सुख दुःख, लाभ हानी, निंदा स्तुती, मान अपमान सगळे समान वाटू देत, असं अनेक ठिकाणी भगवान सांगतात. तर परमपूज्य गुरुजी स्वामी तेजोमयानंदजी या विषयावर आपल्याला 6व्या अध्यायातले 3 श्लोक बघायला सांगतात. तर त्याच्यामध्ये ते सांगतात की जितात् मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः. तर मी जसं कालच सांगितलं पहिल्यांदाच की आपल्याला आपल्या जीवनामध्ये रोजच्या आपल्या दिवसामध्ये एकतर वस्तूंशी काही व्यवहार करावा लागतो, व्यक्तींशी व्यवहार करावा लागतो आणि परिस्थितीशी व्यवहार करावा लागतो. तर या तिघांमध्येही समानता, समता कशी ठेवायची त्याचा आपण विचार करतो. तर हे जे 6व्या अध्यायातले 3 श्लोक आहेत, तर ह्याच्यामध्ये हेच तिन्ही सांगितलेले आहेत. आता हा जो श्लोक म्हटला, जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः. यामध्ये परिस्थितीबद्दल सांगितले की तिन्ही परिस्थितींमध्ये समानता ठेवायची. काया वाचा मन 3 उपकरणं आपल्याला उपलब्ध आहेत. त्याचे म्हणलं की शीतोष्ण, शीत उष्ण हे शरीराच्या स्तरावर कधी गरमी असते, कधी थंडी असते, कधी पाऊस असतो. तर याप्रमाणे आपल्याला हे वातावरण बदलत असतं, हवामान, आणि एकच कधी कायम नसतं. तर ते आपल्याला सहन करावं लागेल, कारण ते येणारं जाणार आहे. त्याच्यामुळे धिस टू शॅल पास हा मंत्र त्याच्यासाठी चांगला आहे, की ही जी आत्ताची परिस्थिती आहे ती सुद्धा बदलेल. आणि तुकाराम महाराजांनी पण एक व्यावहारिक असा मंत्र असं म्हणतात की तरी बरे. तरी बरे हे 2 शब्द घेऊन तुम्ही ते वाक्य पूर्ण करा. उदाहरणार्थ खूप गरमी आहे आणि पंख्याला पण कूलरला पण ते काही दाद देत नाहीये, तर आपण काय म्हणायचं, तरी बरे. मग कुठलं वाक्य जमेल? तरी बरे डोक्यावर छप्पर तरी आहे, उन्हातच बसायला नाही लागलेलं. तर अशा प्रकारे हे सहन करायची परिस्थिती. शीतोष्ण झाले शरीराच्या स्तरावर, शीतोष्ण सुख दुःख. आता पुन्हा सुख आणि दुःख आले पहा. सुख दुःख मनाच्या स्तरावर, मनामध्ये सुखाची वृत्ती आली की आपल्याला सुख वाटतं, मी सुखी आहे असं वाटतं, आणि मनामध्ये दुःखाची वृत्ती आली की आपल्याला मी दुःखी आहे असं वाटतं. याचं मूळ कारण म्हणजे आपण मनामध्ये येणाऱ्या वृत्तींशी तादात्म्य करतो. मी साक्षी भावाने जर का त्या वृत्ती पाहायला शिकले, तर मग मी सुखी मी दुःखी ही उपाधींशी तादात्म्य करून आपण आपली ओळख करून देणार नाही. तर मी ती वृत्ती पाहणारे, त्या वृत्तीला प्रकाशित करणारे, त्या वृत्ती जाणणारे फक्त होईल. आणि मग आपण त्याच्याशी व्यवस्थित त्या वृत्ती हाताळू शकू. सुख आणि दुःख या 2 शब्दांकडे तुम्ही पहा.
याच्यामध्ये कुठलं अक्षर समान आहे, कुठलं अक्षर साधारण आहे दोघांमध्ये? ख ख हे दोन्ही साधारण आहे. आता ख या संस्कृत अक्षराचा अर्थ आहे आकाश. जसं की खग म्हणजे खे गच्छती इथे खग म्हणजे पक्षी, आकाशात जाणारे पक्षी म्हणजे खग. त्याचप्रमाणे सूर्याचं पण एक नाव खग आहे. ओम खगाय नमः, जे सूर्य नमस्कार घालतात ते म्हणतात ते नाव. तर ख म्हणजे आकाश. आणि हे जे महदाकाश जे दिसतं बाहेर, भूताकाश ज्याला म्हणतात, तसंच आपल्या आतमध्ये पण एक आकाश आहे. आकाश या शब्दाचा अर्थ आहे अवकाश दातृत्वात आकाश, म्हणजे जागा देणारं ते आकाश, सगळ्यांना अकोमोडेट करून घेणारं, सगळ्यांना सामावून घेणारं ते आकाश. तर मग आपल्या मनामध्ये तुम्ही पाहता, विचार करा व्यवस्थित ऐकून, की मनामध्ये आपल्याला अनुभव आहे की विचार येतात, काही काळ राहतात आणि जातात. काही काही विचारांवर आपण कर्म करतो प्रत्यक्ष शरीराने, काही काही विचार नुसतेच मानसिक स्थितीत येऊन निघून जातात. आता ज्या अर्थी हे विचारांची हालचाल होते, ज्या अर्थी ते विचार येतात आणि जातात, त्या अर्थी तिथे जागा असली पाहिजे. त्याशिवाय येणं जाणं हे शक्य होणार नाही विचारांचं येणं राहणं. माझ्या मनात खूप दिवसांपासून ही इच्छा आहे असं जेव्हा आपण म्हणतो, तर ती इच्छा राहण्यासाठी जागा असली पाहिजे. त्याला चित्ताकाश असं म्हणतात. आता सुख आणि दुःख, ख म्हणजे आकाश, आता चित्ताकाश पर्यंत आपण पोहोचलो. आता पहा, सुख म्हणजे काय? सुष्टू ख इति सुख, म्हणजे जे निरभ्र नितळ असं आकाश आहे, त्याच्यामध्ये खूप धूळ धूर वगैरे काही नाहीये, म्हणजे इच्छा आकांक्षांचा भडीमार नाहीये, रागद्वेषांचे अंधार वगैरे असं काही नाही. तर अशा वेळेस जे शुद्ध चित्त म्हणजे सुख, चित्ताकाश, सुष्टुख इथे सुख, आणि दुष्टुख म्हणजे प्रदूषित झालेला आकाश आहे. खूपच तिथे कचरा उडालाय, वाऱ्याने धूळ उडवले आणि मोठ्या मोठ्या इच्छांचा मारा घालेला आहे सतत, तर ते दुःख आहे. तर अशा प्रकारे सुख आणि दुःख हे आपल्या स्वतःच्या बाबतीत आपण असा विचार करू शकतो. सुख दुःख. आणि जसं की सांगितलं पातंजली योगसूत्रामध्ये पण, अनुकूलम वेदनीयम सुखम, प्रतिकूलम वेदनीयम दुःखम. कूल म्हणजे नदीचा किनारा, आपण ज्या बाजूला आहोत नदीच्या त्याच बाजूला एखादी वस्तू घडली म्हणजे अनुकूल, आपल्याला मनासारखी, तर त्याला सुख म्हणतात. आणि जेव्हा प्रतिकूल घडेल त्याला दुःख म्हणतात. पण हे सगळं उपाधींच्या स्तरावर, मला एक तर शरीराच्या दृष्टीने असेल, किंवा मनाच्या दृष्टीने असेल, किंवा बुद्धीच्या दृष्टीने असेल. अच्छा, तर इथं सुख दुःख, पहिले झालं शीत उष्ण, नंतर सुख दुःख, शरीर आणि मन. आता तथा मानापमान योहो असं गीतेमध्ये म्हटलं. तर मग मान आणि अपमान हे बुद्धीच्या स्तरावर असतात. बुद्धी आपली, त्याच्या बुद्धीत आणि मनामध्ये काय फरक आहे? बुद्धी आपली अज्ञात विषयांमध्ये पण जाऊ शकते. बुद्धी मनापेक्षाही सूक्ष्म आहे, तर त्यामुळे ती मनाचं कारण आहे. अच्छा, तर आता इथे म्हटलं की मान अपमानाच्या कल्पना आपल्या बुद्धीमध्ये असतात. मा म्हणजे मापणे, मोजणे, मोजमाप करणे. जसं की मराठी माप पण शब्द त्याच्यामुळेच आहे, प्रमाण पण शब्द त्याच्यामुळेच येतो. तर मा म्हणजे मोजणे. आपण जेव्हा स्वतःला चुकीने अज्ञानाने ठराविक अशा गोष्टींमध्ये मोजून मापून घेतो. मी म्हणजे इतका देखणा, इतका कर्तृत्ववान, इतका तरुण, इतका श्रीमंत, इतका यशस्वी, इतका प्रसिद्ध, अशा अशा ज्या ज्या आपल्या कल्पना असतील त्याला मान म्हणतात. म्हणजे मोजमाप केलं आपण. पण खरं ते वास्तविक सगळं चुकीचं आहे. कारण आपल्याला श्रुती सांगत आहे, तू तर अनंत आहेस, तुला कुठलंही मर्यादा मोजमाप नाहीये, अमित अप्रमेय असं तुझं तत्व आहे. पण आपण चुकीने तिकडे दुर्लक्ष करून स्वतःला मोजून घेतो. आणि मान, आणि तो मान त्याप्रमाणे लोक वागले तर माझा मान ठेवला, त्याच्यापेक्षा जास्त मला मान दिला तर माझा सन्मान केला, आणि त्याच्यापेक्षा कमी मला मोजलं तर माझा अपमान केला. अशा प्रकारे मान सन्मान अपमान ह्या सगळ्या कल्पना येतात तिथे. तर गीता सांगते की तथा मानापमान योहो समम, तिथे म्हटले की तिथे समान बुद्धी ठेव. कारण तिथे खरं म्हणजे सांगितलं की अरे हे सगळं तर तू नाहीच आहेस खरं म्हणजे, ह्या तर उपाधींच्या गोष्टी झाल्या. शरीराच्या दृष्टीने, मनाच्या दृष्टीने, बुद्धीच्या दृष्टीने, इंद्रियांच्या दृष्टीने, ह्या सगळ्या जे माप केले आपण मोजून मापून, ते त्याच्या दृष्टीने केले. आत्मतत्व तर असं आहे
की त्याला कुठल्याही मर्यादा नाही. देश काल वस्तू अपरिच्छिन्न असं ते तत्व असल्यामुळे तिथे मान येऊ शकत नाही. विष्णू सहस्रनामामध्ये पण येतं की अमानी मानदो मान्य. तो स्वतः अमानी आहे, दुसऱ्यांना मात्र खूप मान देतो आणि म्हणून लोकांना तो मान्य होतो. तर अशा प्रकारे इथे म्हटलं की निस्तुतीर निर्नमस्कार सांगायचं. आपल्या मांडुक्य कारिकामध्ये गौडपादाचार्य म्हणतात, ज्यांनी खरं आत्मतत्व जाणलंय तो निरहंकार असतो, पूर्ण अमानी असतो. एक सांगतात पण एक संत ते मोठ्या सभेमध्ये गेले होते, तर लोक म्हटले या 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 किती मोठे संत आले, त्यांना उच्च आसनावर बसायला दिलं. तर तिथेच दुसऱ्या पक्षाचे दुसऱ्या संतांचे भक्त वगैरे होते, ते म्हणतात की इथे नाही बसायचं, इथे नाही बसायचं, खाली बसा खाली बसा. तर ते उठून खाली बसले. आता ह्यांचे जे भक्त होते ते रागवले, इथे कसे आमचे महाराज बसतील, आमचे महाराज किती श्री 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 अनंत श्री 108 श्री प्रसिद्ध आहेत, तर ते वरतीच बसतील. तर ते जिथं कुठे बसाल तिथे बसायला तयार आहेत, कारण त्यांना माहितीये की जी बसेल ते हे शरीर आहे आणि ते मी नाहीच आहे. गुरुजी म्हणतात की जिसकी जीत होती है उसको हार पहनाते हैं. तर त्यामुळे निंदा आणि स्तुती हे सुद्धा त्यांना अगदी समानच असतात. उलट खरं तर निंदेपासून तर ते हे करू शकतात की ठीक आहे, मी शरीर नाही असं यांनी धरले, आणि स्तुती किंवा हार घालणं वगैरे सन्मान म्हणजे त्याला नकोसा वाटतो, कारण तिथे मी शरीर आहे, मी एक रूप नामवालं हे आहे असं त्यांनी धरलेलं असतं. तर म्हणून ते अधिक सावधान होतात तिथे. अशा प्रकारे मानापमान योग. आता त्याच्या पुढे आणखीन म्हणतात, मला वाटतं की हा विषय आपल्याला आणखीन उद्या पण चालेल, हरकत नाही, पण उद्या हा विषय पूर्ण करून पुढे दुसरा घेऊ शकतो. तर इथे म्हटलं की तो एक श्लोक झाला की 6व्या अध्यायातला. तर तिथे परिस्थितींच्या मध्ये साम्यता कशी ठेवायची ते सांगितलं. आता तिथेच दुसरा जो श्लोक आहे तर त्याच्यामध्ये सांगतात की वस्तूंमध्ये साम्यता कशी ठेवायची. आपण पाहतो की एकता, आनंद आणखीन समता ह्या 3 गोष्टी व्यवहारातल्या मध्ये गीतेने सांगितलेल्या आहेत. तर दुसरा जो श्लोक आहे तर त्याच्यामध्ये असं सांगितलं की ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रिय युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्म कांचनः. समलोष्ट अश्म कांचनः. तर इथे सांगितलं की वस्तूंच्या बाबतीत व्यवहार करताना मनामध्ये समता कशी आपण ठेवू शकतो. तर सम म्हणजे समान, लोष्ट म्हणजे मातीचं ढेकूळ, अश्म म्हणजे दगड आणि कांचन म्हणजे सोनं. तर मातीचं ढेकूळ, दगड आणि सोनं याच्यामध्ये पण समता कशी ठेवायची. तर इथे सांगितलं की त्या त्या वस्तूंची किंमत यथायोग्य जीवनात असलेलं स्थान ओळखून त्या त्याप्रमाणे त्याला किंमत द्यायची, त्या त्याप्रमाणे त्याच्याशी व्यवहार करायचा, म्हणजे समता. मातीचं ढेकूळ आहे तर मातीचं ढेकूळ म्हणजे कोणी बँकेमध्ये लॉकरमध्ये ठेवणार नाही, पण ते सुद्धा इतकंच महत्वाचं आहे, कारण आपण जे अन्न जेवतो तर त्याचं बीज जे आहे ते सोन्यामध्ये अंकुरित नाही होणार, ते मातीमध्येच अंकुरित होईल आणि त्याच्यापासूनच आपल्याला धान्य मिळेल, आपली भूक भागेल. तर याप्रमाणे त्याचं पण महत्व आहे, पण त्याप्रमाणे त्याच्याशी योग्य तो व्यवहार करायचा, न अतिरिक्त महत्व, न अवाजवी त्याचा गैर यूज करायचा. त्याचप्रमाणे दगड, त्याचा कुत्रा आला तर आपल्याला दगडच मारावा लागेल, तिथे आपण सोनं मारू शकत नाही. तर याप्रमाणे जे जे जिथं जिथं आता काही सण आला तर आपले दागिने आपण काढून आणतो बँकेतून आणि घालतो, तर तिथे ते व्यवस्थित जिथे जिथला दागिना जिथे आहे तिथेच तो घालणार आपण. तर याप्रमाणे वस्तूंमध्येच्या बाबतीत समता याचा अर्थ त्या त्या वस्तूची योग्य तो उपयोग, त्याचं स्थान, त्याची किंमत, त्याचं मूल्य ओळखून त्या त्याप्रमाणे त्याच्याशी व्यवहार करणं, असा झाला वस्तूंशी समभाव. आता उद्या आपण व्यक्तींशी, जे सगळ्यात महत्वाचं आहे, त्याच्याशी समानता कशी ते पाहूया. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते
ओम शांती शांती शांती. हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. श्री कृष्णार्पणमस्तु.